आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहूया. 8 मे 2026चा कोर्टाचा निर्णय काय आहे आपण सविस्तर पाहूया. पदवीधर शिक्षक वेतन श्रेणी बाबत उच्च न्यायालयाचा 8 मे 2026चा महत्त्वपूर्ण निर्णय 2016च्या शासन परिपत्रकातील तरतुदीवर प्रश्नचिन्ह 13 मे 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दांबेसर क्लास चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या प्रकरणाचा निकाल 8 मे 2026 रोजी दिला. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल 8 एप्रिल 2026 रोजी राखून ठेवला होता आणि त्यानंतर महिनाभराने अंतिम निर्णय जाहीर करण्यात आला. या निकालात न्यायालयाने 13 ऑक्टोबर 2016च्या शासन परिपत्रकातील कलम 3 बाबत महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत विषय शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी देताना केवळ वरिष्ठतेनुसार 1/3 शिक्षकांनाच लाभ देण्याची अट भेदभावपूर्ण असल्याचा मुद्दा गांभीर्याने घेतला. त्यामुळे समान काम करणाऱ्या सर्व पात्र शिक्षकांना समान वेतन श्रेणी मिळावी या मागणीला बळ मिळाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पदवीधर शिक्षक वेतन श्रेणी संदर्भातील महत्त्वाच्या प्रकरणात मोठा निर्णय देताना राज्य शासनाच्या 13 ऑक्टोबर 2016च्या परिपत्रकातील कलम 3वर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. न्यायमूर्ती सोयम एस जवळकर आणि न्यायमूर्ती नंदेश एस देशपांडे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला असून अनेक याचिकांवर एकत्रितपणे सुनावणी करून समान स्वरूपाचा निकाल दिला आहे. या प्रकरणात विविध जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत विषय शिक्षकांनी याचिका दाखल केली होती. संबंधित शिक्षक हे येत्या 6वी ते 8वीसाठी विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र आणि भाषा विषय शिकवत असून त्यांच्याकडे D.Ed, B.Ed तसेच पदवीधर पात्रता असल्याचे नमूद करण्यात आले होते. हे शिक्षक 2016च्या नंतर विषय शिक्षक म्हणून नियुक्त झालेले आहेत. नेमका वाद काय होता? राज्य शासनाने 13 ऑक्टोबर 2016 रोजी जारी केलेल्या परिपत्रकात येत्या 6वी ते 8वीसाठी नियुक्त विषय शिक्षकांना पदवीधर शिक्षक वेतन श्रेणी लागू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या परिपत्रकातील कलम 3 नुसार संबंधित विषय शिक्षकापैकी केवळ वरिष्ठतेनुसार 1/3 शिक्षकांनाच पदवीधर शिक्षक वेतन श्रेणीचा लाभ देण्यात येणार असल्याची अट घालण्यात आली होती. ह्या अटी विरोधात शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली होती. याचिकाकर्त्याचे म्हणणे होते की समान काम करणाऱ्या शिक्षकांना वेतन श्रेणीत भेदभाव करणे हे भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 मधील समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन आहे. त्यामुळे परिपत्रकातील ही अट रद्द करून सर्व पात्र शिक्षकांना पदवीधर शिक्षक वेतन श्रेणीचा लाभ देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. RTA कायदा आणि NCT नियमाचा आधार याचिकामध्ये शिक्षकांना हक्क कायदा आणि राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद NCT यांनी 23 ऑगस्ट 2010 रोजी जाहीर केलेल्या समान पात्रता नियमाचाही उल्लेख करण्यात आला. येत्या 1ली ते 5वी आणि 6वी ते 8वीसाठी स्वतंत्र शिक्षक पात्रता शिक्षक निश्चित करण्यात आले असून त्यावर विषय शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. राज्य शासनाने 13 डिसेंबर 2023 रोजी विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शिक्षक पदरचना निश्चित करणारा शासन निर्णय जारी केला होता. त्यानुसार 6वी ते 8वीसाठी विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र आणि भाषा या विषयासाठी स्वतंत्र शिक्षक आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. विज्ञान शिक्षकाची कमतरता. HSC विज्ञान पात्र शिक्षकांना संधी न्यायालयासमोर मांडण्यात आलेल्या बाबीनुसार विज्ञान विषयातील पदवीधर शिक्षकांची कमतरता असल्याचे शासनाने HSC विज्ञान शाखा उत्तीर्ण शिक्षकांना विज्ञान विषयक शिक्षक म्हणून नियुक्ती देण्याची उभाव दिली होती. मात्र त्यांना 5 वर्षाच्या आत विज्ञान शाखेची पदवी मिळवणे आवश्यक करण्यात आले होते. संबंधित शिक्षकांनी ती पात्रता प्राप्त केल्यानंतरही त्यांनी पदवीधर वेतन श्रेणीपासून वंचित ठेवण्यात आल्याची बाब याचिकामध्ये नमूद करण्यात आली. वरिष्ठता यादीबाबत शासनाने पुढील परिपत्रक 24 जानेवारी 2017च्या शासन परिपत्रकात विषय शिक्षकाची वरिष्ठता यादी तयार करण्याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या. 14 नोव्हेंबर 2017च्या स्पष्टीकरणात्मक परिपत्रकात BA, BCom, BSc ही पदवी प्राथमिक शिक्षकाच्या मूलभूत पात्रतेपेक्षा अतिरिक्त पात्रता असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. शिक्षकांनी पदवी मिळाल्यानंतर त्याचा समावेश पदवीधर शिक्षकांच्या यादीत करावा असेही नमूद करण्यात आले होते. शिक्षक संघटनांकडून निर्णयात स्वागत. उच्च न्यायालयाच्या ह्या निरीक्षणामुळे राज्यातील हजारो विषय शिक्षकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली होत आहे. अनेक शिक्षक संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले असून शासनाने तात्काळ सर्व पात्र शिक्षकांना समान वेतन श्रेणी लागू करावी अशी मागणी केली आहे. राज्यभरातील शिक्षकांचे लक्ष. या प्रकरणात परिणाम राज्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांतील विषय शिक्षकावर होण्याची
होण्याची शक्यता आहे. विशेषतः विज्ञान आणि गणित आणि भाषा विषय शिकवणाऱ्या शिक्षकांमध्ये या निर्णयाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. शिक्षकांच्या समान हक्क वेतन श्रेणी आणि सेवा अटीबाबत हा निर्णय भविष्यातील धोरणासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. कोर्टाचा निर्णय पाहण्याअगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक शेअर आणि अखिल तामसर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. हा महत्त्वपूर्ण निर्णय अखिल तामसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकतो.